नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने भाजप नगरसेवक सीताराम राणे यांच्या पुढाकारातून ठाण्यामध्ये आयोजित मालवणी महोत्सवात दिंडी आणि कोकणाची लोककला भजनाचा कार्यक्रम रंगला. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये, अभंगाच्या सुरेल सादरीकरणामध्ये आणि भावपूर्ण कीर्तनात रसिक अक्षरशः दंग झाले. सुश्राव्य भजनामध्ये साक्षात भगवान शंकर तसेच श्री स्वामी समर्थांचे दर्शन झाल्याने भाविकही भारावून गेले. ठाण्यात शिवाईनगर उन्नती गार्डन मैदानातील स्वर्गीय अजितदादा पवार महोत्सव नगरीत सुरू असलेल्या मालवणी महोत्सवामध्ये दररोज खवय्यांसह रसिक आणि भाविकांची सांस्कृतिक भूक भागवली जात आहे. सायंकाळी कोकणातील कणकवली वाघेरी येथील श्री लिंगेश्वर प्रासादिक पारंपरिक वारकरी भजनी मंडळाने सादर केलेल्या सुश्राव्य भजनातून भक्तिभाव, पारंपरिक संस्कृती आणि लोककलेचा संगम भाविकांना अनुभवण्यास मिळाला. महोत्सवाच्या निमित्ताने हरिनामाचा गजर करीत भव्य दिंडी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झालेल्या सेवेकरांनी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे नगरसेवक सीताराम राणे यांनी स्वतः ढोल वाजवीत दिंडीमध्ये सहभाग नोंदवला. काय नेहमीप्रमाणे आपलं मालवणी महोत्सव जोरात चालू आहे. गर्दी तुम्ही पाहिली आहे. आज चौथा दिवस आहे आणि आज कोकणातलं सिंधुदुर्गातलं कणकवली तालुक्यातलं भजन आलेलं आहे आणि अशीच गर्दी गेले 3 दिवस जोरात होती. लोकांचा चांगला प्रतिसाद या सगळ्याच कार्यक्रमात. सांस्कृतिक काल दशावतारी नाटक होतं, परवा डबलबारी आहे. चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे आणि जशी खवय्यांची आहे तशी सगळ्या वस्तू घेण्यासाठी सुद्धा लोकांची गर्दी आहे. यावेळी आपण एक नवीन साहित्य संमेलन छोटेखानी आणि कवी संमेलन यावर्षी पहिल्यांदाच कैलासवासी मंगेश पाडगावकर साहित्य दालन बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी होणार आहे. महाराष्ट्र शासनाची सुद्धा मराठी विभागाची याला सुद्धा मदत केलेली आहे. त्यामुळे यावर्षी एक नाविन्यपूर्ण आपण साहित्य संमेलनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. नेहमीप्रमाणे सगळ्या कोकणातल्या वस्तू आपण मार्केट आहे त्याप्रमाणे गणपतीचं मंदिर आपण पाहिलं आहे आणि दशावतार काल झालं. आता डबलबारी उद्या आहे. मराठी आणि स्थानिक मुलांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देते. स्थानिक मुलांच्या स्पर्धा आणि पैठणी खेळ पैठणीचा हा महिलांसाठीचा मोठा कार्यक्रम पुढच्या 2 दिवसामध्ये होणार. लोकांना आवाहन करेन की हा चांगला उत्सव आहे. 27वे वर्ष आहे. प्रत्येक ठाणेकरांनी एकदा तरी मालवणी महोत्सवाला येऊन भेट द्यावी आणि या मालवणी महोत्सवाचा आनंद लुटावा एवढं तुमच्या माध्यमातून आवाहन करेन. हो, आज आपण या जे भजन आलेलं आहे त्या बंधाच्या माध्यमातून शंकर भगवान आणि स्वामी समर्थांचं आपण दर्शन लोकांना दिलेलं आहे. या बंधाच्या माध्यमातून त्याला ढोलकी नाही, त्याला ढोल म्हणतात. आमच्या गावी तो वाजवतात. मी गावी शिमग्याला गेल्यानंतर अनेक लोकांबरोबर आम्ही वाजवत असतो आणि लहानपणापासून तो मला छंद आहे म्हणून थोडासा वाजवण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील वर्तक नगरमधील शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मागील जलकुंभातून येऊर परिसरातील अनधिकृत बांधकामांना पाणीपुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे. या जलकुंभातून रवी इस्टेट, लक्ष्मीनारायण, कॉस्मॉस, सुरेश पार्क आणि भीमनगर या भागांना नियमित पाणीपुरवठा केला जातो. मात्र याच जलकुंभातून येऊरमधील अनधिकृत बांधकामांना पाणी दिले जात असल्याने स्थानिक संकुलांमध्ये व भीमनगर परिसरामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवरती ठाणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे आज जाहीर निषेध आंदोलन आणि स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या आंदोलनामध्ये ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण, पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक रहिवाशांनी स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग नोंदवत प्रशासनाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असताना अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा होणं अन्यायकारक असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून जबाबदारांवरती कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. कुंभ मी नगरसेवक होतो त्या वॉर्डातला होता. सुधाबाईंनी बांधलेला होता. या जलकुंभातून भीमनगरच्या जनतेला, या जलकुंभातून उन्नती गार्डन, रवी इस्टेट, कॉस्मॉस, सुरेश पार्क, हिलव्ह्यू, लक्ष्मीनारायण आणि तिकडची बेतनीची कॉस्मॉस यांना पाणी पुरवठा केला जात होता. पर्याय म्हणून मी हा रस्त्याचा सिमेंट कॉन्क्रिटीकरण करतानाच एक बेतनीला टाकी बांधून घेतली.
50 दशलक्ष. तिथूनही पाणी पुरवठा सुरळीत होऊन या शिवाजीनगरलाही पाणी पुरवठा सुरळीत आहे. याच्या टाकीवरून शिवाजीनगरच्या शेळकेपाड्यालाही पाणी जाते. असं असताना हा विपरीत निकाल लागल्यानंतर मी नगरसेवक ज्या दिवशी पराभूत झालो, दुसऱ्याच दिवशी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम त्या भुवड आणि प्रशांत सोनागर या कंपनीने केलेला आहे. हा DPR त्यांचं असं म्हणणं आहे की 2022 पुढे मध्ये मंजूर झाला प्रशासक असताना. मग 2022 मध्ये DPR मंजूर झाला होता, मग आतापर्यंत तुम्ही का थांबले होते? याचं कारणच आहे, मी पडायची वाट बघत होते. ज्या दिवशी मी पडलो त्यांना असं वाटलं की मी पडलो आणि यांना पाण्याची पाईपलाईन टाकून आम्ही फॉरेस्टलाही तक्रार दिलेली आहे. त्यांनी अजिबात समजू नये, यांच्या प्रॉपर्ट्यांपर्यंत मी जाईन. यांनी अमृत योजनेतून किती पैसे खाल्लेत, कुठे कुठे यांच्या प्रॉपर्टी आहेत, सगळ्यांच्या ह्या अमृत योजनेतून ह्या ह्या अधिकाऱ्यांच्या, ते सगळं मला माहिती आहे. कॉन्ट्रॅक्टरना जेलमध्ये बसवल्याशिवाय राहणार नाही आणि बोगस निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. आज इकडनं जर पाणी वरती येऊरला अनधिकृत बांधकामाला दिलं, अनधिकृत बांधकामाला पाणी देऊ नये अशा प्रकारचे निर्देश असताना, हायकोर्टाचे निर्देश असताना, त्या बंगल्यांना आणि त्या सगळ्या पब्स आणि त्या सगळ्या हॉल्सना पाणी देण्याचं काम आता यांनी चालू केलंय. जसं काय वाघ जखमी झाला, त्यांना वाटलं आता आपलं रान मोकळं झालं. वाघ जखमी जरी झाला तरी वाघ जिवंत आहे. टायगर हे पाणी, भीमनगरच्या जनतेचं पाणी, या सोसायटीचं पाणी आम्ही वळवू देणार नाही. आम्ही ऑलरेडी फॉरेस्टला तक्रार केलेली आहे. वेळ पडली तर चापेकर बंधू बनू, वेळ पडली तर भगतसिंग बनू, पण यांना जिवंत सोडणार नाही आम्ही. हे पाणी यांना तिकडे वळू देणार. यांना टाकायचं असेल दुसरीकडून यांनी पाणी घ्यावं दुसऱ्या टाक्यांमधून. आमच्या जनतेचं पाणी यांना घेऊ देणार नाही. आणि इथल्या सगळ्या सोसायट्यांना माझी विनंती आहे आणि आव्हान आहे की तुम्ही मतं नाही दिली हरकत नाही, तुम्ही भरभरून मतं युती सरकारला दिली, त्याच्याबद्दल काही नाही, पण तुमच्यासाठी मी कटिबद्ध आहे. माझे नगरसेविकेचे उमेदवार हे सगळे कटिबद्ध आहेत. उमेश आहे, संजीवनी आहे, नम्रता आहे. आम्ही कटिबद्ध आहोत. आम्ही तुमची सेवा करत राहणार, तुमच्यासाठी लढत राहणार. सह्यांची मोहीम आखलेली आहे. माझी सर्वभ्रामांना विनंती आहे, हे होऊन देऊ नका साहेब. हे अनधिकृत बांधकामांना पाणी पुरवठा नाही तर यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र घ्या की फक्त एअरफोर्सला पाणी दिलं जाईल. आणि ते सुद्धा इंदिरानगरच्या टाकीतून पाणी दिलं जाते. त्यांचं म्हणणं आहे पाणी कमी येतं, तर अजिबात नाही. कमी येत असलं तरी तुम्ही दुसरी काहीतरी पर्यायी व्यवस्था करा. इकडच्या जनतेचं पाणी वरती वळवलं तर टँकर चालू होईल. ही गरीब जनता आहे, टँकर परवडणार नाही यांना. भीमनगरची जनता असेल, इथल्या सोसायटीमधले 50-50 टँकर एका बॅलेट पेरला राहत नाहीत. आणि म्हणून निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांनाही माझी विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन, शेवटी तुम्हाला मतं दिली आहेत, माझ्यापेक्षा जास्ती मतं तुम्हाला दिली आहेत लोकांनी इथे, तर तुम्ही त्यांचं रक्षण केलं पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही रस्त्यावर उतरलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलंय, संविधानाचा जर गैरवापर होत असेल, संविधानाची पायमल्ली होत असेल, तर तुम्ही त्या संविधानाच्या माध्यमातून, त्याच तरतुदींच्या माध्यमातून आपले अधिकार खेचले पाहिजेत. त्यामुळे प्रशांत सोनागर असेल, विकास ढोले असेल, त्याच्या आधी ऑलरेडी इन्क्वायरी झालेली आहे अँटी करप्शन. काय विकास ढोले असेल किंवा विनोद पवार असेल, यांना माझं जाहीर आव्हान आहे, कृपया माझ्या कॉलरला हात टाकायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला जेलमध्ये बसवल्याशिवाय विक्रांत चव्हाण राहणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून, घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे.
ठाणे महापालिका हद्दीमध्ये 8.24 किलोमीटर अंतरावरील झाडे कापण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र ही तोडलेली झाडं कोलशेत येथे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र हे आदेश धाब्यावरती बसवून जिओ टॅगिंगशिवाय सुमारे 300 झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण आंदोलनादरम्यान करण्यात आला आहे. आनंदनगर ते साकेत उड्डाण पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 1847 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. त्यापैकी जिओ टॅगिंगशिवाय 300 झाडं कापून त्यांची पुनर्लागवड करण्यात आलेली नाही. त्या निषेधार्थ ज्या ठिकाणी झाडं कापण्यात आलेली आहेत त्या सर्व्हिस रोड परिसरातच वृक्षारोपण करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आंदोलन केले आहे. यावेळी आंदोलकांनी झाडं वाचवण्यासंदर्भामध्ये हातात फलक देखील घेतलेले होते. याच्यात दोन गोष्टी. एकच ये ना मनीषा पुढे. मी ही जागा का निवडली त्याचं दोन कारण आहेत. तुम्ही सांगितलं जिथे झाडं तोडली तिथेच आम्ही झाडं लावली. मला असं वाटतं तू पण ह्या पाचपाकाडी परिसरात खूप वर्ष राहतोयस. मी इथला नगरसेवक होतो आणि ही जी झाडं आपण बघताय ती चंद्रशेखरच्या वेळेस हा सर्व्हिस रोड बनला आणि ती झाडं ही मी स्वतःच्या हाताने लावलेली झाडं आहेत. 30 वर्ष जुनी झाडं आहेत. आम्ही समोरच्या सोसायटींना दर सोसायटीला 10 झाडं दत्तक असं करून ही झाडं मोठी केली, जगवली आहेत. आज मुद्दामून अतिशय वाईट वाटतंय की ही झाडं यांचा कत्ल होतोय. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही. आनंदनगर ते साकेत हा रस्ता बनतोय. माझं म्हणणं फार स्पष्ट आहे की ठाण्याचं ग्रीन कव्हर गेले 3-4 महिने 6 महिन्यात कमी होत चाललंय. मेंटल हॉस्पिटलमध्ये 1400 झाडं तोडायची परवानगी न देताही तोडली गेली. मॉडेलामध्ये झाडं तोडली गेली. रेमंडमध्ये तुम्ही जा, रोज झाडं तोडली जात आहेत. ओबरॉयमध्ये जा, रोज झाडं तोडली जात आहेत. आज ही एक ग्रीन बेल्ट होता, तिथेही झाडं तोडली जात आहेत. जेव्हा यांना झाडाचं काम दिलेलं त्याला जिओ टॅगिंग करायचं होतं, त्याला नंबरिंग करायचं होतं आणि ही ट्रान्सप्लांट करायची होती. इकडनं उचलून कोलशेतला जाऊन ती रिप्लांट करायची होती. पण आमच्याकडे व्हिडिओ एव्हिडन्स आहे. रोज रात्री 3-2 अशा रात्रीच्या वेळेस ते कापतायत. जर तुम्ही खालती बघितलं तर मुळाच्या वरतून ते झाडं तोडलेली आहेत, कापली आहेत आणि वरतून माती टाकलेली आहे. तर अशा पद्धतीने जर काम होणार असेल तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवाले रस्त्यावर उतरू, जसं आज उतरलोय. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी याच्यात सामील आहेत आणि एक 12 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे झाडं तोडण्यासाठी दिलंय. त्यांच्या या 12 कोटीमध्ये त्यांचाही सहभाग आहे असं स्पष्ट आपल्या वतीने मी सांगतो. मी आपल्या वतीने एक चेतावणी देतोय की अशा प्रकारची जर झाडं तुम्ही तोडली तर आम्ही उग्र आंदोलन या ठाणे शहरात उभं करू. किंबहुना आम्ही एक PIL दाखल करायच्या फिराकीत आहोत. दुसरं तुम्हाला मी सांगतो की सगळ्या वृत्तपत्रांमध्ये आलेलं आहे की 305 AQI ह्या आठवड्यात या ठाण्याचा होता. काल मी बघितलं 245 होता. म्हणजे हळूहळू हे ठाणे शहर दिल्लीच्या वतीच्या दिशेने चाललंय. म्हणजे 10-15 वर्षात तर इथे ग्रीन कव्हर उरणारच नाही. तर कोणाला काहीतरी करायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने पहिलं पाऊल उचललेलं आहे आणि आम्हाला एक संधी घ्यायची होती ही दाखवायला ठाणेकरांना की उघड्या डोळ्याने तुम्ही पण बघू नका, तुम्ही पण रस्त्यावर उतरा आणि आंदोलनात सहभागी व्हा. ही जी कत्तल चालू आहे या संदर्भात काही आणखीन माहिती आमचे पदाधिकारी सौरभ वर्तक आपल्याला देतील. 8 दिवसांपूर्वीच म्हणजेच 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना पक्षाच्या नगरसेविका शर्मिला रोहित पिंपोळकर यांची महापौरपदी तर भाजपाचे नगरसेवक कृष्ण दादू पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयामध्ये जाऊन पदभार स्वीकारला होता, तर महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी पदभार स्वीकारला नव्हता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच त्यांनी पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू असतानाच बुधवारी उपमुख्यमंत्री शिंदे हे महापालिका मुख्यालयात दाखल होताच त्यांच्या उपस्थितीमध्ये शर्मिला पिंपोळकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला आहे. या निवडीनंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला होता, तर महापौर पिंपोळकर या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयात गेल्याच नव्हत्या. त्या थेट पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. त्या महापौर कार्यालयातील खुर्चीत न बसताच तेथून निघून गेल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या.
मात्र त्यांनी कामाला सुरुवात केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावरती असल्यामुळे ते महापौर पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते. या कारणामुळे पिंपळकर यांनी पदभार स्वीकारला नसल्याची चर्चा होती. सर्वसामान्य महिलेला महापौर पदाची संधी देणारे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच हा पदभार स्वीकारल्याचं पिंपळकर यांनी ठरवलं असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती. दरम्यान 8 दिवसानंतरच म्हणजेच 11 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री शिंदे हे पालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला. तसेच शिवसेना शिंदे गट पक्षाचे गटनेते पवन कदम यांनीही यावेळी पदभार स्वीकारला. कृष्णा पाटील यांच्याही कार्यालयात जाऊन त्यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्यात. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, शिवसेनेचे सचिव नगरसेवक राम रेपाळे, भाजप ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंढे यांसह सर्व नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.